श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते, गुरूंचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून आपण आता 18व्या अध्यायाकडे वळू। 18व्या अध्यायाचे आपले 10 श्लोक झालेले होते, थोडेसे 20 श्लोक म्हणते मी आज आणि मग परत आपण, कारण मोठा आहे 18वा अध्याय, 78 श्लोकांचा अध्याय आहे, त्यामुळे थोडाच म्हणावा लागेल आणि अर्थ मात्र तसा बऱ्यापैकी सोपा आहे, खूप काही विवेचन त्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे आपण सुरू करूया। ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टादशोऽध्यायः। अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन। श्रीभगवानुवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः। त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः। यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे। निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम। त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः। यज्ञदानतपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्। यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्। एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्। नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते। मोहात् तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः। दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत् स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्। कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः। न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते। त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः। न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः। यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते। अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित्। पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे। सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्। अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधं। विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्। शरीरवाङ्मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः। तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यत्य कृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः। यस्य नाहङ्कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते। हत्वापि सैमाल्लोकान् न हन्ति न निबध्यते। ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना। करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्म संग्रहः। ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः। प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि। सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते। अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्। बघूया किती होतं आपलं। ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। 10 श्लोकापर्यंत आपण आलो होतो। 18व्या अध्यायाची सुरुवात कशी झाली होती ते बघितलं आपण, की अर्जुनाने प्रश्न विचारला होता की भगवंता संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय, हे 2 शब्द वारंवार आलेले होते, त्यामुळे अर्जुनाच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली।
की पुन्हा पुन्हा त्याला त्याचा अर्थ ऐकावासा वाटतो. आणि भगवान श्रीकृष्ण असे आहेत की जणू काही कामधेनू आहे, आणि वासरू जसं त्या गाईला ढुशा मारतं तर तिला अधिक अधिक पाना फुटतो ना, तसं आहे. अर्जुन प्रश्न विचारतो आणि भगवंत त्याला उत्तर देतात. अशा प्रकारे आतापर्यंत अनेक प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत आणि त्याची प्रश्नाची उत्तर भगवंतांनी दिलेली आहे. तर इथे त्याग आणि संन्यास ह्याचा मला वेगवेगळा अर्थ सांगा असं सांगितलेलं होतं, आणि त्याचा सगळा अर्थ आपण आतापर्यंत बघितला. त्याच्यापुढे आपण मेधावी पुरुषापर्यंत आलो होतो आपण, की मेधावी पुरुष म्हणजे 10वा श्लोक होता. न द्वेष्ट कुशलम कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. की जे मेधावी पुरुष असतात त्यांच्या मनातला सगळा संशय गेलेला असतो, आणि जे कल्याणकारक कर्म असेल, कल्याणकारक कर्म नसेल त्याचासुद्धा ते द्वेष करत नाहीत, आणि चांगलं कर्म असेल त्याच्यामध्ये आसक्त होत नाहीत. ते फक्त कर्म करायचं म्हणून कर्तव्य बुद्धीने कर्म करतात. मग अशामध्ये त्यांनी आपल्याला टिळकांचं उदाहरण दिलं होतं की टिळक कसे मेधावी होते ते आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर मग म्हणून त्यांनी सांगितलं की कर्म करण्यामध्ये अनुराग नसावा, की आसक्ती नाही. मला एखादं कर्म आवडतं म्हणून सतत तेच करणार असं नाही, किंवा ते सोडण्यामध्ये द्वेषसुद्धा नसावा. इथे मला पांडुरंग शास्त्रींचं उदाहरण आठवलं की लोक त्यांना म्हणायचे की का हो किती दिवस तुम्ही अशी गीता सांगणारे, लोक येतील का, किती दिवस येतील. आता मलासुद्धा आपल्या ग्रुपवर एवढे 100-150 लोक आहेत, पण त्याच्यापैकी किती जण येतात, 9 आणि 6 एवढेच आहेत, 15 जण. म्हणजे त्याच्याबद्दल काहीही वाटता कामा नाही की मला काय करायचं आहे, मला हे कर्म करायचं आहे, गीता सांगण्याचं कर्म मला करायचं आहे. मग भलेही तिथे 1 असो, 2 असो, 3 असो, कितीही जण असो तरीसुद्धा म्हणजे त्या कर्मामध्ये आसक्त पण व्हायचं नाही, आणि त्या कर्माचा रागसुद्धा करायचा नाही, द्वेषसुद्धा करायचा नाही, अनुरागसुद्धा करायचा नाही. असे मेधावी पुरुष असतात असं त्यांनी सांगितलं. मग त्याच्यापुढे की कुठल्याही कर्माचा त्याग करणं किती अवघड असतं, की आपण या शरीरामध्ये राहतो आहे, म्हणजे शरीर आपल्याला मिळालेलं आहे, तर आपण कुठल्याही कर्माचा त्याग हा करूच शकत नाही. म्हणजे कर्तव्यबुद्धीने कर्म करणं हेच महत्त्वाचं. नाही 11वा श्लोक आहे. नहि देहभृता शक्यम त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. म्हणजे पांडुरंग शास्त्रींचं सांगायचं राहिलं की ते म्हणाले की माझ्या हातात हे बघा एवढं मोठं कुलूप आहे म्हणे, ज्या दिवशी इथे कोणी येणार नाही ना त्या दिवशी मी कुलूप लावेल आणि निघून जाईल, म्हणजे मला त्याच्यात काहीही वाटणार नाही असं त्यांनी सांगितलं. पण जोपर्यंत लोक येत आहे, जोपर्यंत मी सांगतोय तोपर्यंत ते चालू द्यायचं असं. मग आता ह्या 11व्या श्लोकात त्यांनी असं सांगितलं की देहधारी पुरुषाकडून संपूर्णतया सर्व कर्मांचा त्याग होणे शक्यच नाही. नहि देहभृता शक्यम त्यक्तुं कर्माण्यशेषतः. म्हणून जो पुरुष कर्मफलांचा त्याग करतो तो खरा त्यागी असतो. म्हणजे सुरुवात ज्या प्रश्नापासून झाली होती की त्याग म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय, तर कर्मफलाचा त्याग करणारा, फलाचा याच्याखाली अंडरलाईन आहे की कर्मफलाचा त्याग करणारा जो असतो तो खरा त्यागी असतो. कारण कर्माचा त्याग आपण करूच शकत नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्माचा त्याग शक्य नाही. त्यांनी सांगितलं जसं घट आहे, मातीशिवाय घट होऊच शकत नाही. घट आहे तोपर्यंत माती आहे, वस्त्र आहे तोपर्यंत तंतू आहे, दीप आहे तोपर्यंत प्रकाश आहे, पाणी आहे तोपर्यंत ओलावा आहे, माऊलींची उदाहरणं ती सगळी. अग्नी आहे तोपर्यंत धग आहे. मग त्याप्रमाणे देह आहे तोपर्यंत कर्मेही राहणारच. म्हणून 3ऱ्या अध्यायात सांगितलं होतं बघा, नाही कश्चित क्षणमती जातु तिष्ठत्य कर्मकृत. कोणीही एक क्षणभर सुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही. आता मी बसली आहे, जर मी बोलले नाही तरीसुद्धा माझ्या मनामध्ये जे काही विचार चाललेले असतात, मी डोळ्यांनी माझं पाहणं चाललेलं आहे, जरी मी कोणाशी बोलले नाही, माझ्या कानावर पडतं आहे काहीतरी, नंतर माझा श्वासोच्छवास चालू आहे, मग हे काय, हे कर्मच आहे आपलं. म्हणून ते म्हणतात की एक क्षणभरसुद्धा माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही, आणि हे सगळं प्रकृती त्याच्याकडून करून घेत असते.
म्हणून पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा म्हटलं की कार्यते हवशक कर्म सर्व प्रकृती जैर्गुणाही. हे सगळं प्रकृती त्याच्याकडून करून घेत असते. म्हणून ते म्हणतात की कोणीही केव्हाही क्षणमात्र देखील कर्म केल्याखेरीज राहू शकत नाही. आणि सर्वच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांनी पराधीन झालेले असतात. गुणांचा आपण पाहिलं सत्व रज तम या गुणांना फार महत्त्व आहे. त्यामुळे आता इथून पुढे सुद्धा सगळं ज्ञान 3 प्रकारचं, कर्म 3 प्रकारचं, हे सगळं येणार आहे परत, सात्विक राजस तामस. कारण हे गुणांचं विवेचन, त्रिगुणांचं विवेचन गीतेमध्ये फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला तमोगुण टाकायचा आहे, रजोगुण कमी करायचा आहे आणि सत्वगुणाकडे वाटचाल करायची आहे. तर आपलं पुढची उत्तम गती होईल असं ते आपल्याला सांगतात. आणि मग कर्म टाकण्याचा एकमेव मार्ग काय आहे तर कर्मफलाचा त्याग करणं. की मला याच्यापासून काय मिळणार आहे, मला याच्यापासून काय मिळणार आहे, हा विचार मनात येता कामा नये. जे काय मिळणार आहे ते योग्यच मिळणार आहे असा मनात विचार आला पाहिजे. मग त्याच्यापुढे ते सांगतात की कर्मफलत्याग करतात त्यांना आणि कर्मफलत्याग करत नाहीत त्यांना कोणते फळ मिळते? फळ तर सगळ्यांनाच मिळते. मग भगवंत 12व्या श्लोकामध्ये सांगतात आता कर्मफलाचे प्रकार सांगितलेले आहेत इथे. आता कर्माचे प्रकार आपण पाहिलेले आहेत, आता इथे कर्मफलाचे प्रकार. अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविधं कर्म न फलम भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. की जो कामनायुक्त पुरुष असतो, सकाम पुरुष असतो, त्याला कर्माचे फळ म्हणजे 3 प्रकारचं फळ मिळतं. एक मिळतं इष्ट फळ म्हणजे चांगलं, एक मिळतं अनिष्ट फळ म्हणजे वाईट, आणि एक मिळतं मिश्र फळ म्हणजे दोन्ही एकत्र असं, अनिष्ट आणि इष्ट दोन्हीचा संगम असं ते फळ मिश्र फळ. आणि हे सगळं फळ मृत्यूनंतर मिळतं. पण त्यागी पुरुषांच्या कर्माचे फळ कधीही होत नाही. त्यागाची आपण बघितली व्याख्या, कर्मफलाचा जो त्याग करतो त्याला काही फळ मिळण्याचा प्रश्नच नाही आहे. पण जो फळाची आसक्ती धरून कर्म करतो त्याला हे 3 प्रकारचे फळं मिळतात. म्हणजे शास्त्रविहित कर्म आहे, ज्यांनी शास्त्रविहित कर्म ज्यांना मानवत नाही, ज्यांची कर्मे विषयासक्तीने व स्वैराचार्याने केली जातात त्यांना अनिष्ट कर्मे म्हणतात. अनिष्ट फळ, अनिष्ट कर्मापासून अनिष्ट फळ प्राप्त होतं. म्हणजे शास्त्राला जे मान्य नाही ते करायचं, मग असं केल्याने त्याचं फळ वाईटच मिळणार. धर्माला मान देऊन आपल्या अधिकारानुरूप वेदांना विचारून म्हणजे तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते 16व्या अध्यायात आपण पाहिलं, असं जर कर्म केलं तर मग ते इष्टकर्म होईल आणि मग त्या कर्माचं फळही इष्टच मिळतं. त्याच्यापुढे पुण्यकारक आणि पापकारक अशी कर्मे सारख्या प्रमाणात मिळून जे आचरण होतं त्यामुळे मनुष्यपणा प्राप्त होतो. आपला जो जन्म झालेला आहे मनुष्य जन्म तो त्याच्यामुळेच झालेला आहे. अर्ध पाप अर्ध पुण्य असं आपलं समसमान तराजू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. मग ते मिश्र फळ आहे, मिश्र कर्माचं मिश्र फळ. मृत्यूनंतरही या कर्माची फळे मिळतात, परंतु कर्मफल त्याग जो करतो त्याला मात्र मोक्षाची प्राप्ती होते असं त्यांनी सांगितलं आहे. मग नीच योनी कोणाला लाभते? जे अनिष्ट कर्म करतात त्याचं अनिष्ट फल म्हणजे काय? पशु पक्षी कीटक पतंग अशी नीच योनी त्यांना मिळते. देवादी श्रेष्ठ योनी कोणाला मिळते? जे श्रेष्ठ कर्म करतात, जे इष्ट कर्म करतात त्यांना देवादी श्रेष्ठ योनी मिळते. म्हणजे इंद्र चंद्र वरुण ब्रह्मदेव असे जन्म त्यांना मिळतात. आणि मनुष्य योनी लाभणं म्हणजे मिश्र फल, आत्ताच सांगितलं पापपुण्य समान. आता जो सर्व कर्मफल त्याग करतो त्याला ज्ञानांच्या कुळात लोककल्याणार्थ जन्म मिळतो किंवा मोक्षाची प्राप्ती होते. म्हणजे ज्यांनी कर्मफळाचा त्याग केलेला आहे अशा मनुष्याला जन्म जरी मिळाला तरी तो कुठे मिळतो? ज्ञानवंताच्या कुलामध्ये मिळतो. शुचीनाम श्रीमतां गे हे योगभ्रष्टो विजायते आपल्याला 6व्या अध्यायात होऊन गेलेलं आहे.